वाटतोय प्रकाश शेठ पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे। प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे। नाउ मॅच स्टार्ट, सामना सुरू करूया। तोपर्यंत आलेल्या पाहुण्यांमधून कार्यक्रमातील शुभेच्छा देतील सन्माननीय मान्यवर सातत्यानं या व्यक्तिमत्वाबद्दल। गेम स्टार्ट, सामना सुरू असू द्या। तोपर्यंत आमच्या ग्रामस्थ चषकाला आणि आराध्य स्पोर्ट्स पाटणोलीला या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना आणि आस्वाद क्रिकेटचा घेणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांना खरं तर आपल्या मनोगतातून शुभेच्छा देतील। नाव आहे रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय मनोहर शेठ भोईर यांना विनंती करेन की आम्हाला संबोधित करावं। आराध्य क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडल पाटणोली यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी प्रकाश ज्योतातले सामन्याचा आजचा तिसरा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। मंचावर सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं हा प्रकाश ज्योतातला क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जमलेले सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी हा पाटणोली गाव म्हटला तर एक ग्रामीण भाग म्हणून आपण समजलं जात होतो, पण आज या ठिकाणी पुष्पक नगर डेव्हलप झाल्यानंतर ह्या गावाला खूप मोठा याला डिमांड येणार आहे आणि एक चांगलं निसर्गरम्य असं गाव। या गावाच्या आजूबाजूला अनेक मुंबईवाले येतील आणि वेगवेगळ्या आपल्या या ठिकाणी बंगले बांधतील, पण ह्या पाटणोली गावाचं अस्तित्व हे कायमस्वरूपी राहण्यासाठी ग्रामस्थ मंडळ आज एकत्रित राहून या ठिकाणी क्रिकेट प्रकाश ज्योतातली क्रिकेट सामन्याचं आनंद देण्याचं प्रेक्षकांना आपण काम केलं, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपला धन्यवादही देतो। अचानक नितेशनी माझ्या हातात माईक दिला, पण खऱ्या अर्थानं क्रिकेट हा माझा खूप वर्षाचा, म्हणजे मी वयाच्या 10-12 वर्षापासून मैदान नव्हतं, पण आमच्या जुन्या शेवाला एखादं माल असलं असं त्या ठिकाणी टेनिसचा चेंडू तर मिळत नव्हता, पण त्या ठिकाणी मिळेल त्या बॉलने आम्ही मुलं खेळायचो आणि तेव्हापासून क्रिकेट हा माझ्या रक्तात भिनलेला क्रिकेट। सुदैवानं मी ONGC टीममध्ये ONGCचा एम्प्लॉय असताना ONGC टीममध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्या ठिकाणी मी सीझनवर सुद्धा ONGC तर्फे खेळलो। सांगण्यात तात्पर्य एवढंच की क्रिकेट हा खेळ किती वय झाला तरी तो सुटत नसतो। आज आपण देशाचे क्रिकेटपटू बघतो, अनेक क्रिकेटपटू हे 40+ खेळतात। ह्याचं कारणच एवढं आहे की क्रिकेट हा आपल्या शरीरामध्ये भिनलेला असतो, त्याच्यामुळं आपण प्रॅक्टिस असो नसो हातात बॅट मिळाली बॉल मिळाला तर आपण आपल्या परीने बॉलिंग करत असतो। पण आज या ठिकाणी हे क्रिकेटचा सामना मी बघत असताना मला एक आनंद वाटला की चांगल्या प्रकारे गोलंदाजी जरी केली तरी त्या गोलंदाजाला हिट करण्याचा आजच्या तरुण मुलामध्ये चांगलं टेक्निक आहे आणि ते टेक्निक बघितल्यानंतर एक आनंद वाटतो की जर एखादा षटकार मारायचा असेल त्याला ताकदवान माणूस पाहिजे असं नाही, लहान मुलंसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळतात। मी आत्ताच जी विजयी टीम झाली त्याला मी मॅन ऑफ द मॅच दिला असताना तो एक अतिशय तरुण मुलगा, म्हणजे त्याला मूससुद्धा फुटलेली नव्हती, पण तो मुलगा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, म्हणजे त्याच्या अंगी चांगलं गुण होतं, पण तो चांगला खेळला म्हणून त्याचा आपण सन्मान केला। आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्यांनी जर आपण म्हटलं तर क्रिकेट हा गल्ली गोल्लामध्ये आपल्याला बघायला मिळतो, पण क्रिकेट हा असा खेळ आहे, या खेळामध्ये आपण देशात नव्हे तर आपल्या देशाचे खेळाडू अख्ख्या जगामध्ये नाव लौकिक करण्याचं काम ह्या आपल्या भारत देशाने केलेलं आहे आणि तोच काम आज या ठिकाणी आपल्याला ह्या समर सीझनमध्ये सगळीकडे बघायला मिळतो आहे। म्हणजे क्रिकेट
च्या संघामध्ये 2-4 खेळाडू असे असतात का ते संपूर्ण तालुक्याला नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला आपलं नाव लौकिक त्यांचा झालेला असतो. आणि असे गुणवान खेळाडू ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्यालाही आनंद होतो की क्रिकेट खेळ ह्या माझ्या देशाचा पवित्र खेळ असला तरीसुद्धा आम्ही हा खेळ कायमस्वरूपी आम्ही खेळत राहू आणि तो आनंद आम्ही मनामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून घेऊ. अशा प्रकारचं सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो. नितेशजी, आपण सर्व खेळाडूंचं म्हणा किंवा मान्यवरांचं आपण मनापासून जेवढे निवेदक या ठिकाणी आहेत मनापासून आपण आमचं कौतुक करता, पण निवेदक म्हणून कॉमेंटेटर म्हणून तुमचं कौतुक आमच्यापेक्षा जास्त या ठिकाणी आहे हे मी मनापासून मानतो. कारण आपण प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या मनामध्ये असणारं कार्य असेल, त्याच्या मनामध्ये त्यांनी केलेलं सामाजिक कार्य असेल, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य असेल, या कार्याचं स्तुती करणं हे आपण आपल्या वाणीतून कायमस्वरूपी समाजाला ऐकवण्याचं काम करता. त्याबद्दल तुमचंही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि सर्व क्रिकेट संघ ज्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्व क्रिकेट संघाच्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. आणि शेवटचं एवढंच आव्हान करतो की मैदानामध्ये आपण असल्यानंतर क्रिकेटच्या व्यतिरिक्त आपलं कुठलेही 11 खेळाडूंच्या विषयी वैयक्तिक द्वेषभावना न ठेवता आपण चांगलं क्रिकेट खेळलो तर नक्कीच आपण आपल्या संघाचं नाव रोशन करून आपलं कायमस्वरूपी आपण चांगलं नाव आपण लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करा, एवढंच मी आव्हान करतो. आणि पुन्हा संयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. चांगली रोषणाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि असेच येथील उरण पनवेल तालुक्यातील सर्व